मित्रहो नमस्कार. आता एका विचार करायला लावणाऱ्या लेखाचं वाचन मी करतोय. 8व्या वर्षी पॅड. लेखक डॉक्टर सुजित भरत पाटील, बालरोगतज्ञ, पुणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8व्या वर्षी पॅड. 8व्या वर्षी पॅड सांभाळणारी तुमची मुलगी ही प्रगती का अधोगती? मित्रहो, परवाची गोष्ट आहे. ओपीडीत एक आईबाबा आपल्या 8 वर्षाच्या मुलीला घेऊन आले. मुलीच्या एका हातात अजूनही तिची आवडती गोड डॉल होती आणि दुसरीकडं आईच्या डोळ्यात पाणी. तक्रार काय? डॉक्टर, तिला पाळी सुरू झाली आहे, पिरियड्स. मित्रहो, हे ऐकून वाचून तुमच्या काळजात धस्स झालं ना? मला नाही झालं, कारण आता माझ्या क्लिनिकमध्ये हे रोजचंच झालं आहे. ज्या वयात मुलींनी दोरीच्या उड्या मारायच्या त्या वयात त्या चिमुरड्या जीवांना सॅनिटरी पॅड्सची कटकट आणि पोटाचे क्रॅम्प्स सांभाळावे लागत आहेत. आई, मला रक्त का येतंय? हा 8 वर्षाच्या मुलीचा प्रश्न ऐकून त्या मातेचं काळीज फाटलं होतं आणि एक डॉक्टर म्हणून माझं डोकं सुन्न झालं होतं. हे बालपण हिरावून घेणं नाही तर काय? एक बालरोगतज्ञ, पेडियाट्रिशियन म्हणून मी तुम्हाला अत्यंत कटू सत्य सांगतो आहे, जे पचवायला तुम्हाला जड जाईल. मित्रहो, आपण आपली मुलं वाढवत नाही आहोत, आपण त्यांना फुगवतोय. जसं पोल्ट्री फार्ममध्ये इंजेक्शन देऊन 40 दिवसात ब्रॉयलर चिकन तयार केलं जातं ना, तशीच काहीशी अवस्था आज आपण आपल्या पोटच्या गोळ्यांची केलेली आहे. ही वाढ नाही, ही शरीराची सूज आहे. याला जबाबदार कोण? आपली मॉडर्न लाईफस्टाईल आणि पालकांची सोयीस्कर वृत्ती. बघा, आपण नकळत त्यांच्या आयुष्याशी कसं खेळतोय. 500 रुपयांचा पिझ्झा का आयुष्याची होळी? विकेंडला मॉलमध्ये 500 ते 800 रुपयांचा पिझ्झा किंवा बर्गर खाताना तुम्ही फोटो काढून इन्स्टावर टाकता, बरोबर आहे? फॅमिली टाईम. अहो, तो फॅमिली टाईम नाही, ती तुमच्या पोरांच्या आरोग्याची होळी आहे, होळी. तो रबरासारखा मैदा आणि प्रोसेस्ड चीज म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्सचा कारखाना आहे. नीट लक्ष देऊन ऐका. तो रबरासारखा मैदा आणि प्रोसेस्ड चीज म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्सचा कारखाना आहे. शरीरामध्ये जेवढी चरबी जास्त तेवढं इस्ट्रोजन जास्त तयार होतं आणि हे जास्तीचं हार्मोन त्या 8 वर्षाच्या मुलीच्या कोवळ्या मेंदूला सांगतं, बाळा, तुझं बालपण संपलं, आता तू बाई झालीस. मित्रहो, गरम अन्नासाठी प्लास्टिकचा डबा. स्टीलचा डबा जड वाटतो आणि प्लास्टिकचा डबा फॅन्सी दिसतो म्हणून तो मुलांच्या माथी मारताय. अहो, जेव्हा तुम्ही त्यात वाफाळलेली गरम भाजी टाकता ना, तेव्हा त्यातले झिनो इस्ट्रोजेन्स अन्नात उतरतात. हे रसायन शरीरात गेल्यावर बहुरूपिया इम्पोस्टरसारखं वागतं. शरीराला वाटतं हे इस्ट्रोजनच आहे आणि शरीर अकाली वाढायला लागतं. तुमच्या फॅन्सी सवयीमुळं तुम्ही निसर्गाचं घड्याळच बिघडवून टाकले. दूध, चिकन का हार्मोनल बॉम्ब असा प्रश्न पडतो. डॉक्टर, पोरगी खूप बारीक आहे, तिला नॉनव्हेज देऊ का? दूध किती पाजू? तुम्ही तिला खायला नक्की घाला, पण बाजारातलं ते 40 दिवसात फुगलेलं ब्रॉयलर कोंबडं आणि पिशवीतलं केमिकल दूध देताना 100 वेळा विचार करा, 100 वेळा. चिकन, त्या कोंबडीला लवकर मोठं करण्यासाठी ग्रोथ हार्मोन्सचे हेवी डोस दिले जातात. तेच तिच्या पोटात जातात. यामुळंच आजकाल 4थीतल्या मुलींच्या ओठांवर लव येते, फेसियल हेअर. हे PCODचं पहिलं लक्षण आहे. दूध
गाई म्हशींना जास्त दुधासाठी दिलेली ऑक्सिटोसिनची इंजेक्शन्स दुधावाटे तुमच्या मुलीच्या इवल्याशा गर्भाशयाला मोठं होण्याचे चुकीचे सिग्नल देतात. तुम्ही प्रथिनं समजून जे खाऊ घालताय ते प्रत्यक्षात हार्मोनल बॉम्ब आहेत. हार्मोनल बॉम्ब. सर्वात भयानक वास्तव तुम्हाला सांगतो की या वयात पाळी सुरू झाली म्हणजे तिची हाडं लवकर जुळणार आणि उंची कायमची थांबणार. हे थांबवण्यासाठी मग उपाय काय? हार्मोन सेपरेशन थेरपी. कल्पना करा, त्या 8 वर्षाच्या कोवळ्या फुलाला तिची पाळी थांबवण्यासाठी पुढची 3-4 वर्ष दर महिन्याला एक वेदनादायक जाड सुईचं इंजेक्शन घ्यावं लागणार आहे. तुमची लाडकी लेक दर महिन्याला त्या सुईच्या भीतीने थरथर कापणार आहे आणि तुम्ही हतबल होऊन ते बघणार आहात. विचार करा पालकांनो, 10 वर्षानंतर जेव्हा ती तुम्हाला विचारेल, आई बाबा तेव्हाच का नाही लक्ष दिलं, त्या पिझ्झा बर्गरपेक्षा माझं आयुष्य महत्त्वाचं नव्हतं का, तेव्हा तुमच्याकडं काय उत्तर असेल? अजूनही वेळ गेलेली नाही. सुधारणा करा. किचनमधून व्हाईट पॉयझन म्हणजे मैदा साखर फेकून द्या. प्लास्टिकच्या डब्याला काडी लावा. फक्त स्टील वापरा. मुलांना ब्रॉयलर बनवू नका. त्यांना मातीत खेळू द्या, उन्हात धावू द्या. लाड करणं म्हणजे विष खाऊ घालणं नाही. हा निष्काळजीपणा आता थांबवा. मित्रहो, हा लेख ऐकून विसरू नका. ही माहिती प्रत्येक फॅमिली ग्रुपमध्ये पोहोचवणं हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे. आपल्या मुलीचं बालपण वाचवण्यासाठी हे पाऊल उचलायलाच हवं. तुम्हालाही तुमच्या आजूबाजूला अशी परिस्थिती दिसते का? आठव्या वर्षी पॅड या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक डॉक्टर सुजित भरत पाटील, बालरोगतज्ञ, पुणे. डॉक्टरांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही. विश्वनाथ यादव, कोल्हापूर यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाले. आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186. ही पोस्ट